अमरावती शहरातील पोलीस स्टेशन सिटी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून फसवणूक करून मिळविल्याचे सांगितलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या मुद्देमालाची एकूण मात्रा 1 किलो 349.2 ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शालिनी नागरगोजे व 59 वर्षे, व्यवसाय नोकरी, राहणार सिद्धेश्वर गृहनिर्माण संस्था, प्लॉट क्रमांक 52, भातकुली रोड, महाजनपुराजवळ अमरावती यांनी 5 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे जबानी रिपोर्ट दिला होता। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात शुभम वासेवाय वय 32 वर्ष, सूरज खेरकर वय 32 वर्ष आणि धीरज शिरसाट वय 29 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सोनारांकडे सोने गहाण ठेवल्याचे सांगितले। तपासादरम्यान पोलिसांनी सोनारांकडून हजर पंचासमक्ष सोन्याचे दागिने जप्त केले। त्यामध्ये राहुल विंचुरकर यांच्याकडून 49.2 ग्रॅम, सचिन देवेंद्र भांडे यांच्याकडून 40 ग्रॅम तर निलेश तेडे यांच्याकडून 1 किलो 260 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। एकूण 1 किलो 349.2 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात MPID कायद्यानुसार कलम 3 अंतर्गत कलमवाढ करण्यात आली असून आरोपींना PCR दरम्यान विचारपूस करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन सिटी कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे। सर, आतापर्यंत मध्ये मोठा घोटाळा झाला, त्याच्यामध्ये नेमके आरोपी किती झाले, सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, त्याच्यामध्ये सोना पण पकडला गेला आणि किती रुपयाचा आतापर्यंत सोना विकवली असं आतापर्यंत गुन्ह्याच्या तपासामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। आणखी आमचा त्याबद्दल तपास सुरू आहे। तसेच आतापर्यंत आम्ही जे रिकव्हरी केलेली आहे 3 वेगवेगळ्या सोनाराकडून वेगवेगळी रिकव्हरी केलेली आहे। 1 किलो 349.2 ग्रॅम अशी टोटल रिकव्हरी झालेली आहे आणि अंदाजे म्हणजे पैशाची किंमत बरोबर लागत नाही म्हणून ती किंमत टाकलेली नाही, एवढं रिकवर झालेलं आहे। सर, इसमें मुख्य प्रश्न हे आहे, लोकांमध्ये एक वातावरण आहे भीतीचा की नेमके ते जे सोनार आहे ते अटक झालेले आहे की नाही, सहयोग करत आहे। जे काही आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेले आहे त्याप्रमाणे आपण जो तपास करत आहे त्यांनी स्वतःहून आणून दिलेला आहे। बरेचसे आम्ही त्यांनी ज्यांच्याकडून जप्त केलेलं आहे त्यांनी स्वतःहून आणून दिलेलं आहे आणि ते आपण जप्त करत आहे। सर, पुढील जे आतापर्यंत आरोपी होते त्यांची काय आता सध्या परिस्थिती आहे PCRची? सध्या आरोपी 19 तारखेपर्यंत PCR मध्ये आहे आणि सर जसं तपास वाढेल आरोपी मी तपासामध्ये जसे निष्पन्न होईल तसा आरोपी वाढू शकतो। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।